आज मी तुम्हाला खूप खुश दिसत असेल का ते मी तुम्हाला सांगते. गेल्या गेल्या मंदिरात जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर वॉर्डमध्ये गेली. आज होता रोज डे. आपल्याला तर कोणी दिला नाही रोज, बट खूप छान कॉम्प्लिमेंट दिली मला माझ्या सिस्टरांनी. जे आमचे इंचार्ज आहे ते मला बोलले की आज खूप गोड दिसते. सो एवढं स्वीटनेस ऐकून तर माझा अख्खा दिवस खूप छान गेला. सायंकाळी घरी आली आणि घरी आल्यावर समजलं भाऊने एक मोठा पराक्रम केलेला आहे. काय ते मी तुम्हाला सांगते. तर भाऊला वाटलं हे धनिया पावडर आहे म्हणून माझं डिटॉक्स पावडर टाकून भाजी बनवली. आणि तेही मी विचारल्यावर त्याने सांगितलं, कारण भाजीचा एकदम वेगळा स्मेल येत होता. मी त्याला विचारलं काहीतरी स्पेशल टाकून बनवले का, तेव्हा त्याने मला सांगितलं. थोडंफार जेवण केलं आणि इथं आम्ही निघालो होतो. जो रेशनचा तांदूळ होता तो विकायला. म्हटलं हा विकून देऊ आणि थोडासा चांगला तांदूळ दुकानातून आणूया म्हणून. आधी मला खूप आवडायचा रेशनचा तांदूळ, बट आता काय माहिती माझी टेस्ट चेंज झालेली आहे का तांदूळ चेंज झाला मला काही समजत नाही आहे. त्याच्यामुळे सध्या काही टेस्ट लागत नाही आहे म्हणूनच निघाली होती. आणि आम्ही निघालो किती वाजता होतो? 9:30-10ला. दिवसात 12 हवर्सची ड्युटी असल्यामुळे टाईम नाही भेटत म्हणूनच रात्रीच्या वेळेस निघालो होतो. म्हटलं चला दिवसात तर काय आपलं काम होईना, म्हटलं रात्रीच करूया म्हणून निघालो होतो. दुकानात जाऊन बघतो तर काय तिथेही तांदूळ घेत नाही म्हणून दुसऱ्या दुकानात गेलो आणि तिथे जाऊन बघतो तर दुकान बंद होतं. आमचं नशीबच फुटकं होतं वाटतं दोघा भावांचं. भाऊला गोणी उचलायला लावली म्हणून भाऊची फरमाईश होती का भाऊला मीने काहीतरी खाऊ घालायला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, त्याची पण फरमाईश मी पुरी केली. त्याला कोण खायचा होता त्यालाही घेऊन दिला आणि मीही घेतला. भाऊच्या फरमाईशमुळे माझीही इच्छा पूर्ण झाली. त्याच्यानंतर मस्तपैकी कोण घेतला आणि घराकडे निघालो. आमचं काम तर काय झालं नव्हतं, त्याच्यामुळे परत गोणी घेऊन घरी जावं लागलं. त्याच्यानंतर घरी गेलो, मस्तपैकी कोण वगैरे एन्जॉय केला आणि असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.